हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण हा चार्ट नावाचा जो ऑप्शन आहे तो बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण चार्टची स्टाईल चेंज केली होती, ज्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये कलर चेंज केला होता, ॲड चार्ट एलिमेंट केले होते, चेंज चार्ट टाईप केलता, मूव्ह चार्ट केलता. हे सगळे ऑप्शन्स काय केलेले आहेत आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले आहे. आज आपल्याला काय करायचं आहे, इथं लेआउट नावाची टॅब जी आहे, पेज लेआउट, त्याच्यामध्ये बघायचं पेज सेटअप. आपल्याला इथले 4 ऑप्शन्स जे आहेत ते महत्त्वाचे आहेत: मार्जिन, ओरिएंटेशन, साईज आणि इथं प्रिंट एरिया म्हणून. आता समजा मी काय केलं, ह्याच्यामध्ये हा जो टेबल आहे आपला, ह्या टेबलचे मला समजा प्रिंट काढायचे आहे. जर मी फाईलवर गेले आणि इथं प्रिंट बटनावर क्लिक केलं, त्या प्रकारचा प्रिव्ह्यू दाखवला जाते की अशा प्रकारे तुमचं पेज प्रिंट होऊन येणार आहे. मार्जिन दाखवले जाते, लेफ्टची, टॉपची, राईटची येते आणि इथं 2 पेजेस आलेले दाखवले जातात की प्रिंट करताना तुम्हाला 2 पेजेस प्रिंट करून येणार आहे. समजा मला ह्याची मार्जिन चेंज करायची असेल तर मी इथून मार्जिन चेंज करू शकते. आत्ता सध्या नॉर्मल मार्जिन आहे. चेंज करायचे असेल वाईड करू शकतो, नॅरो ऑप्शन आहे, नॅरो करू शकतो. समजा मी काय केली, इथं नॅरो सिलेक्ट केले. इथं एवढा काही खास चेंज दाखवत नाही आहे, पण जर आपण फाईलवर गेलो, इथं प्रिंटवर गेलो तर आपोआप बघा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मार्जिन जास्त होती. आता मार्जिन लेफ्टची, राईटची, टॉपची कमी झालेली आहे आणि तरी पण इथं 2 पेजेस दाखवतात. पण इथं मगाशी 2 कॉलम होते, त्याऐवजी आपल्याला इथं काय झालं, एकच कॉलम आलेला दाखवलेला आहे. तशाच प्रकारे आपण जर मार्जिन आपल्या स्वतःच्या ह्याच्याने कस्टमाइज करायचे असेल तर आपण कस्टम मार्जिनमध्ये जाऊ शकतो. कस्टम मार्जिनमध्ये इथं विचारते लेफ्टची किती मार्जिन पाहिजे, टॉपची किती पाहिजे मार्जिन, राईटची किती पाहिजे मार्जिन, बॉटमची, हेडर आणि फुटरची सगळ्यांची मार्जिन दाखवली जाते तुम्हाला पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये. आणि जर तुम्हाला इथं प्रिव्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, प्रिंट प्रिव्ह्यूवर क्लिक करा, डायरेक्ट ते प्रिंटच्या ह्याच्यामध्ये नेत आहे आणि आपोआप तुम्हाला तशा प्रकारे केली जाते, चेंज केली जाते. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे आपल्याकडं ओरिएंटेशन नावाचा. म्हणजेच जर आपल्याला प्रिंट करताना आपल्याला पेज उभं पाहिजे का आडव्या ह्याच्यामध्ये पाहिजे, त्याला एक नाव आहे पोर्ट्रेट म्हणजे उभं, लँडस्केप म्हणजे आडवं. आता समजा मी काय केलं, ह्याच्यामध्ये फाईलमध्ये गेले, प्रिंटमध्ये गेले. आत्ता सध्या मला हे प्रिंट करताना काय दाखवलं जाते, उभं पेज आलेलं आहे, म्हणजे पोर्ट्रेट आपण सिलेक्ट केलं होतं किंवा बाय डिफॉल्ट पोर्ट्रेटच येत आहे. जर मला चेंज करायचं असेल तर मी लँडस्केपवर क्लिक करू शकते. लँडस्केपवर क्लिक केलं, इथं चेंजेस नाहीत दिसणार. वापस तुम्ही प्रिव्ह्यूला जावा, त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे प्रिंट तुमची काय होणार आहे, लँडस्केप प्रिंट होणार आहे, म्हणजे आडव्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रिंट करू शकता. तेच तुम्ही इथून पण चेंज करू शकता सेटिंगमधून. प्रिंटमध्ये लँडस्केपच्या ऐवजी पोर्ट्रेट करायचे असेल पोर्ट्रेट, किंवा तुम्हाला लँडस्केप वापस करायचे असेल लँडस्केप पण इकडनं करू शकता. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे पेज साईज म्हणून. आता डिफॉल्टमध्ये हे जी पेज साईज जी आहे ती लेटरची आहे, म्हणजे इथं 8.5 इंच बाय 11 असं 11 असं दाखवत आहे. मला इथं चेंज करायचं असेल, मला लिगल करायची, मला स्टेटमेंट करायची, मला A4चं आपल्याकडे पेज असेल A4 करू शकतो, आपल्याकडे A5चं पेज असेल, आपल्याकडे B4चं पेज असेल, तर तुम्ही तशा प्रकारे काय करू शकता, ह्याच्यामध्ये साईज तुमच्या पेजचं चेंज करू शकता. समजा मला A4 साईजचा पेपर माझ्याकडे आहे, तर मी A4 साईज केली. ह्याच्यामध्ये इथं चेंजेस नाही दाखवत. वापस तुम्ही प्रिंटला गेलात तर इथं तुम्हाला तशा प्रकारचं पेजची साईज काय होणार आहे, चेंज होणार आहे. मी वापस ह्याला लँडस्केपच्या ऐवजी पोर्ट्रेट करते. त्या ह्याच्यानुसार जसं पेज असेल तशा प्रकारे तुम्हाला काय दाखवलं जातं, ह्याच्यामध्ये प्रिव्ह्यू दाखवला जाणार आहे. त्याचा पुढचा ऑप्शन आहे आपल्याकडं प्रिंट एरिया म्हणून. आता समजा मला काय करायचं, ह्या टेबलमधला फक्त डेटपासून सेल्सपर्यंतचाच भाग प्रिंट करायचा, मला बाकीचं प्रिंट नाही करायचं. तर मी काय करू शकते, ह्याच्यामध्ये प्रिंट एरिया सेट करू शकते. जेवढा पाहिजे तेवढा प्रिंटचा एरिया सिलेक्ट करा. पेज लेआउटमध्ये तुम्हाला सेट प्रिंट एरिया म्हणून आहे, प्रिंट एरियाचा ऑप्शनच्या ह्याच्यामध्ये सेट प्रिंट एरियावर क्लिक केलं. इथं काही चेंजेस नाहीत दाखवणार. वापस फाईलवर जावा, प्रिंटवर जावा, तुम्हाला त्याप्रमाणे हे बघा आता इथं 1 of 1 दाखवते पेज. आणि हे त्याच्यानंतर आपण फॉर्म्युलाज बारमध्ये हा ॲटोसम नावाचा ऑप्शन ऑलरेडी होममधून बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण सम काढलेलं, ॲव्हरेज काढलेलं, मिनिमम मॅक्सिमम हे सगळे ऑप्शन्स काढलेले आहेत. ह्याच्यामध्ये जे बाकीचे जे फंक्शन्स आहेत आपण ॲडव्हान्स पार्टमध्ये शिकणारच आहोत.
त्याच्यानंतर डेटा जी नावाची टॅब आहे त्याच्यामध्ये बघा, आता आपण ऑलरेडी हे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर ऑप्शन जे आहेत सॉर्ट अँड फिल्टरचे हे बघितलेले आहेत. फिल्टर नावाचंच पण ऑप्शन आपण इथनं बघितलेलं आहे. डिरेक्टली आपण ह्या टेबलच्या फॉर्म स्टाईलनुसार पण काय होणार आहे इकडनं घेता येणार आहे. पण आपण तिथून पण आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये फिल्टर घेऊ शकतो. असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरने जर लावायचं असेल आपल्याला तर असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरने पण आपण काय करू शकतो, डेटा तशा प्रकारे अरेंज करता येते. हे बघा, मी A to Z केला. फेब्रुवारी पहिल्यांदा आले, जानेवारी नंतर आले, मार्च त्याच्यानंतर आले. अशा प्रकारे असेंडिंग ऑर्डर पण तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. ह्याचा पण जो ॲडव्हान्स पार्ट आहे तो आपण ॲडव्हान्सच्या ह्याच्यामध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर आपण रिव्ह्यू नावाच्या टॅबमधून हा कमेंट नावाचा ऑप्शन बघूया. जर समजा मला एखाद्या सेलला किंवा एखाद्या रोला कमेंट द्यायची असेल, समजा मला ह्या लॅपटॉपला काहीतरी कमेंट द्यायचे किंवा मला ह्या सेल्स पर्सनला काहीतरी कमेंट द्यायचे, तर मी काय करू शकते, ह्याच्यामध्ये न्यू कमेंटवर क्लिक करू शकते. इथं कमेंट तुम्हाला आलेली दाखवली जाणार आहे. इथं तुम्ही काय करू शकता, कमेंट देऊ शकता की समजा मी ह्याला दिलं बेस्ट सेल्स पर्सन. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे व्ह्यू नावाच्या टॅबमध्ये. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूज आहेत. वर्कबुक व्ह्यू, आत्ता सध्या इथे तुम्हाला नॉर्मल व्ह्यू दाखवलं जाते. जर मी पेज ब्रेक व्ह्यूवर क्लिक केलं तर मी काय केलेले आहे, जेवढे ऑप्शन्स यूज केलेले आहेत तेवढ्याच ह्याला काय होणार आहे, ते ॲक्टिवेट होणार आहे. जेवढ्या सेल्स मी इकडे यूज केलेले आहेत, बाकीचं सगळं तुम्हाला ग्रे कलरमध्ये दाखवलं जात आहे. जर तुम्ही पेज लेआउट नावाचा व्ह्यू केला तर तुम्हाला हेडर फुटर जे आहे ते काय होणार आहे, ह्याच्यामध्ये ॲक्टिवेट करून दिलं जाणार आहे हेडर फुटर. आणि जर नको असेल तर तुम्हाला वापस व्ह्यूमध्ये जावं लागेल आणि नॉर्मल व्ह्यू करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला सगळे व्ह्यूज जे आहेत ते नॉर्मल दिसणार आहेत. आपल्याला रो कॉलम आहेत असे दिसणार आहे. त्याच्यानंतर जर समजा ग्रीड लाईन्स म्हणजे ह्या उभ्या आणि आडव्या रेषा जो दिसत आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये, त्या जर नको असतील तर आपण अनटिक करू शकतो, त्या निघून जाणार आहेत. इथं फक्त तुम्ही बॉर्डर दिली, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बॉर्डर दाखवली जाते. तुम्हाला फॉर्म्युला बार नको असेल, इथनं फॉर्म्युला बार निघून जाणार आहे. जर तुम्ही हेडिंग्स पण काळाचं अनटिक केलं असेल तर तुम्हाला हे ABC आणि रोजचा नंबर वगैरे पण काही दिसणार नाही. समजा मी काय करते, ग्रीड लाईन्स पण घेते, हेडिंग्स पण घेते, फॉर्म्युला बार पण घेते, त्याच्यामुळे मला ह्याच्यामध्ये दिसते बरोबर. त्याच्यानंतर मला झूम पर्सेंटेज कमी जास्त करायचं असेल, मी इकडनं चेंजेस करू शकते. झूमिंग पर्सेंटेज जेवढे आहेत तेवढे, आता सध्या इथे 190 आहे. समजा मला डिरेक्टली 100% करायचं आहे, मी डिरेक्टली 100%वर इकडनं काय करू शकते, क्लिक इकडनं करू शकते. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे आपल्याकडं फ्रीज पेन्स नावाचा. हा महत्त्वाचा ऑप्शन आहे. जर समजा मला काय करायचं आहे, जर मी सेल स्क्रोल डाऊन केला असेल, समजा मी इकडं स्क्रोल करते तर मला इथं पहिले 2-3 जे कॉलम आहेत किंवा मी जर खाली इकडं स्क्रोल केलं तर मला पहिल्या 2-3 ज्या रोज आहेत त्या फ्रीज करून ठेवायच्या असतील तर मी इथं फ्रीज पेन्स नावाचा हा ऑप्शन काय करू शकते, यूज करू शकते. आता समजा मला पहिले 2 कॉलम फ्रीज करून ठेवायचे, म्हणजे आहे त्या ठिकाणी तसेच ठेवायचे, स्क्रोल करताना मला ते दिसले गेले पाहिजे. तर मी काय करणार, तिसऱ्या नंबर कॉलमला सिलेक्ट करणार, म्हणजे Cला सिलेक्ट केलं, फ्रीज पेन्समध्ये जावा, इथं फ्रीज पेन्सवर क्लिक केल्यावर इथं काही जास्त चेंजेस नाहीत दिसणार. पण जर तुम्ही स्क्रोल करत गेला तर इथं AB डायरेक्ट तिकडं Z नावाचा जो कॉलम आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार आहे. अनफ्रीजला जावा, अनफ्रीज तुम्हाला करता येते. सेम समजा मला ह्या 10 नंबर रोपर्यंत वर ठेवायचा डेटा आहे तसा, 11 नंबर नंतर मला काय करायचं, स्क्रोल मी करू शकते. तर वापस मी फ्रीजला जाणार आहे, फ्रीज पेन्स, स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला 10 रोपर्यंत काय होणार आहेत, रो जे आहे त्या आहे तशा दिसणार आहेत. स्क्रोल डाऊन करताना हे बघा 10 नंतर डायरेक्ट तुम्हाला काय होणार आहे, 125 हा नंबर आलेला दिसणार आहे. अनफ्रीज करायचं आहे, अनफ्रीजवर क्लिक करा, फ्रीजमध्ये जाऊन अनफ्रीजवर वापस अनफ्रीज केलं जाणार आहे. आय होप तुम्हाला इथंपर्यंत लक्षात आलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲडव्हान्स पार्ट शिकायचं असेल तर स्टे ट्यून विथ मी. थँक्यू.